पुढाकार घेत होते, तुमच्या सोबत मी होतो. नंतर मी नोकरीवर लागलो तरी एप्रिलला हजर असताना मी करायचो. आता ही मंडळी करते, यांना कोणी प्रोत्साहन तर देतच नाही, पण दुर्दैव आहे की कोणी हजरही राहत नाही. आज आपली संख्या इतकीच आहे का? आणि मी हे बघा, आपल्या इथे म्हणजे आपले सरपंच हे समाधान भाऊ शेळके, गुलाबराव शेळके, ही सगळी मंडळी आलेली आहे. आपले ग्राम सचिव साहेब आलेले आहेत. आणि मी तुम्हाला फक्त एकच सांगतो, मला जी हमेशा खतरणारी आणि नेहमी दुःख वाटणारी मला एकच गोष्ट आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेस जातीवाद होता, स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल लिहिलं, सगळं केलं, राजीनामा द्यायला तयार झाले. सगळ्यांना माहिती आहे ना, आज आपल्या माता भगिनीच्या मान सन्मानाचं जीवन जगत आहेत ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. व्यवस्थेनं आपल्यावर असा पायंडा रचलेला आहे, व्यवस्थेनं असं सिस्टमॅटिक आपल्या डोक्यावरती भरून ठेवलेलं आहे की कुठेही कार्यक्रम होत असताना तिथं जर स्वाभिमानी कोणी बहुजन असला तर तोच माता सरस्वतीची पूजा करत असताना, विद्यादेवी माता सरस्वतीची पूजा करत असताना विरोध करतो आणि म्हणतो की तुम्ही सावित्रीबाई फुलेंची पूजा करा. तो का म्हणतो? कारण तो चळवळीतला आहे. त्याला समाजाप्रती त्याला वाटतंय की मी काहीतरी देणं लागतो, परंतु व्यवस्थेनं असा पायंडा रचलेला आहे की तुम्ही आम्ही काय करतोय अजूनही, आणि आपण जे डोक्यावर घेऊन नाचताना हे आपण त्यांच्या मनासारखं करतोय हेही लक्षात घ्या. आणि सावित्रीबाई फुलेंची जयंती अशी साजरी झाली पाहिजे, कोणी बोलत नाही. आणि आपल्या गावाची मी एक मोठी खतखत जी मला आहे ती मी आपल्या समोर सांगतो. का हो, माझे भाऊ गावातले भाऊ बंदी, तो माझा समाज, हाही माझा समाज, आपल्या सर्वांचा समाज. जयंत्या दोन साजऱ्या होतात. बाबासाहेबांना त्यावेळेस लग्नामध्ये म्हणजे ब्राह्मण असताना लग्न केलं आणि हे सांगितलं की आपल्याला ही जाती व्यवस्था संपवायची आहे. का केलं? याच्यासाठी. आणि आज मी वामनदादा असताना वामनदादा सोबत राहिलेलो, मला म्हणजे माझं भाग्य, मी त्यांच्या पायाची पण धूळ नाही वामनदादा कर्नाटकांच्या. परंतु मी तिथे असताना प्रतापसिंगदादा बोधडे होते, वामनदादा होते, आणि त्यावेळेस मी बोललो होतो की जर म्हटलं अशी परिस्थिती येतील ज्यावेळेस माझे मुलं मोठे होतील आणि त्यांच्या लग्नाचा विषय असेल म्हटलं, तर म्हटलं हे जे व्यवस्था आहे ना, सोमवंशी, आंदवण, लाडवण, तिळवण, काय काय असेल ते, आणि हे मार्गदर्शन मला कुठून मिळालं तर माझे काका कोंडोली पवार यांच्याकडून मिळालं. त्यांनी सुरुवात केली. लग्नामध्ये आपण ते हळद लावणं आणि ते हे नाही, हे मी माझ्या लग्नापासून सुरुवात केलं होतं, परंतु नंतर कोणीच नाही केलं. पूर्वी हळद का लावायचे? कारण ढोरामागे जायचं, गऱ्या घोड्या भिंडायचं, काटे लागायचे, जखमा व्हायच्या. त्या जखमांना कधी औषध मिळत नव्हतं, मेडिकलची व्यवस्था नव्हती. मी कोणत्या प्रथेच्या विरोधात बोलत नाहीये, ही ज्या प्रथा पडलेल्या आहे ज्या म्हणजे हळद लावणे हे त्यावेळी चांगलंच होतं आणि अजूनही सिस्टम सुरू आहे, चांगलं आहे. परंतु आपण आपल्या हिसाबाने आपण बाबासाहेबांना सांगितलेल्या गोष्टींचाच अवलंब केला पाहिजे. आणि त्यावेळी त्याच्यामुळे हळद लावायचे होते की त्यामुळे हळद हे आयुर्वेदिक आहे आणि त्या जखमा वगैरे बऱ्या व्हायच्या. परंतु आजही आपण संस्कृती इनडायरेक्टली अडॉप्ट करत आहोत. या गोष्टीचं आपण थोडंसं भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि मला ह्या दोन गोष्टी थोड्याशा क्लिअर करायच्या होत्या. आणि मी तेव्हा वामनदादा कर्नाटकांना सांगितलं होतं की मी माझ्या बाबतीत ह्या गोष्टी कधीच पाळणार नाही. सोमवार, आंदोलन आपण सर्वांना आपण इथे जयंती साजरी करत नाही, मग त्या समाजामध्ये आपण लग्न करणे आणि नंतर इतर समाजाच्या बाबतीत विचार करणे लई दूरची गोष्ट आहे. आणि म्हणून आजच्या या शुभ प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती करत असताना आपण इथे एवढ्या आनंदात सहभागी झाला. आमचे दादा सुरेशदादा पवार, पोलीस पाटील, मारुती पवार सर पण आलेले आहेत आणि शाहीर वैली पवार, आपण सर्व इथे खूप उत्साहात आलात. आणि मला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द बोलण्यास मला परवानगी दिली आणि मला सांगितलं, म्हणून मी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. आणि इथून पुढे आपण आणखी एक त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो चांगला